न्यूज 24 शिवनेरी. अनेक दिवसापासून पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे या अहिल्यानगर कल्याण महामार्गाला पडलेले खड्डे, मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. अगदी पाहिलं तर कोणतीही गाडी पहा, कोणतीही आळेफाटा चौकापासून कल्याणच्या दिशेने निघाल्यानंतर हे मोठमोठे खड्डे पडले. अगदी जे वाहन चालक पाहू शकता आपण, वाहन चालकाला कशा प्रकारे कसरत करावी लागते. आपण त्यांना विचारू की ड्रायव्हर आहेत, इतर जे आहेत विचारू आपण कशा प्रकारे यांना मेहनत करावी लागते. काय खड्डे पाहिले तर अगदी गुडघाभर खड्डे पडलेले आहेत. तर आपण काही आपल्या बरोबर मोटरसायकल आले, काही जाणारे त्यांना विचारूया. नमस्कार. नमस्कार. तर इथे खड्डे पडले, ते बऱ्याच दिवसापासून येण्याची यायला बऱ्याच वेळा कल्पना दिली. खरं तर त्यांचं मेंटेनन्स, त्यांचं काम असतं रस्त्याचे खड्डे बुजवणे वगैरे, पण त्यांना खड्डे बुजवले जात नाही. काय नक्की काय? खरं तर हा कल्याण नगर हायवे आहे. या रस्त्यावरून अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाहतूक होते, परंतु आज पावसाळ्यामुळे इथे या ठिकाणी भरपूर खड्डे पडलेले आहेत. संबंधित ठेकेदाराने खरं तर ते मेंटेनन्स काम केलं पाहिजे. मागच्या वेळेस खड्डे पण बुजवले होते, परंतु निकृष्ट दर्जाचं काम असल्यामुळे ते परत खड्डे पडलेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथं अपघात होण्याची शक्यता आहे. तरी आमची ग्रामस्थांची मागणी आहे की ठेकेदारांनी ते मेंटेनन्सचं काम केलं पाहिजे. नक्कीच अनेक वेळा ठेकेदारांना सांगूनही त्यांच्याकडून टाळाटाळ केली जाते. गेल्या वेळेस पण त्यांनी उडवडीची उत्तरे केली. अगदी मुरम टाकला, एक छोट्या प्रमाणात मुरम टाकला. तो मुरम अगदी 2 ते 4 दिवसामध्ये निघून गेला. आपल्या बरोबर वडगावांचे उपसरपंच पण आहेत, त्यांनी पण यात पाठपुरावा केला. जे रस्त्याचा मेंटेनन्स केला जातो, मेंटेनन्स वाल्यांचा पाठपुरावा केला, पण त्यांना असं म्हणावं त्यांच्याकडून प्रोत्साहन किंवा म्हणावं असं त्यांच्याकडून रिस्पॉन्स भेटत नाही. तर आपण उपसरपंचांना विचारू की नक्की कशा प्रकारे नागरिकांना त्रास सहन करावा लागते. काय तसं पाहायला गेलं तर हे नॅशनल हायवेचं जे काम आहे, आपला हा जो आळेफाट्याचा परिसर आहे, इथं बायपासपर्यंत कॉन्क्रीट झाले आणि तिथपासून पुढचं मी त्याची माहिती घेतली की जे काय बेल्लेकर साहेबांचे मला वाटतं काहीतरी मेंटेनन्स विभागाचं जे काम बघतात ते विखे साहेब यांच्याशी मी वैयक्तिक 3-4 वेळा फोनवरती चर्चा केली. आणि मागच्या 15 दिवसापूर्वी त्यांनी मला आश्वासित केलं होतं का साहेब हे खड्डे मी 2 दिवसात भरून घेतो. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांची लोकं आली, परंतु त्यांनी फक्त मोकळी कच टाकली. त्याच्यामध्ये कुठलं डांबर नव्हतं किंवा कॉन्क्रीटचा कुठलाही भाग नव्हता. आणि ज्या वेळेला पुन्हा ते खड्डे 2 दिवसात पुन्हा पूर्ववत झाले, तरी मी प्रशासनाला अशी विनंती करीन का तुम्ही नेमकं काय अपघात होण्याची वाट बघताय की काय. परत त्याच वेळेला तुम्ही समजा कॉन्क्रीट केलं असतं किंवा त्याच्या डांबर टाकला असतं तर कमीत कमी हा पावसाळा व्यवस्थितपणे निघून गेला असता. परंतु इतके लोकांचे हाल या ठिकाणी होतात. बरं, पादाचारी लोक जाताना गाड्यांच्या टायरने इतकं पाणी उडते, खड्डे एवढले मोठे आहेत, 1-2-3 बाईकवाल्यांचे पडून अपघात पण झालेत किरकोळ या ठिकाणी. तरी प्रशासनाला माझी विनंती आहे की आता अधिकचा अंत न बघता हे खड्डे येत्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही ते पूर्ण हे करावेत, बुजवावेत. नाहीतर मग आम्हाला या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा या ठिकाणी उचलावा लागेल. आम्ही नक्कीच उपसरपंचाने सांगितलं की हे खड्डे बुजवायला पाहिजेत. बऱ्याच दिवसापासून हे खड्डे पडलेले आहेत. अनेक जणांचे अपघात झाले, अनेक गाड्यांच्या खुळखुळे झालेत. मोटरसायकलवाले कमीत कमी 5 ते 6 जण उचलून ऍडमिट करावं लागले, अशी परिस्थिती झाली होती. नॅशनल हायवे, नगर कल्याण हायवेला पेट्रोल पंपाच्या समोर जे खड्डे पडले, वारंवार सूचना देऊन पण त्यांनी खड्डे बुजवले नाहीत. आम्ही स्वखर्चाने पण खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पण त्यांना फोन केला होता का खड्डे बुजवायचा प्रयत्न करा, उद्या सप्ताह बसतोय सावता महाराजांचा. ते म्हणले 5 मिनिटात कॉल करतो आमच्या टीमला करून. त्यांनी जर आज खड्डे बुजवले नाही तर बुलंद छावा संघटनेतर्फे आज वृक्षारोपण लावण्याचा करण्यात येईल आणि रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात येईल.